नमस्कार, मी लीना. मंडळी, काही दिवसांपूर्वी त्रिसूत्री संस्थेतर्फे पाककला स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं आणि तिथे अप्रतिम आपल्याला वेगवेगळे पदार्थ बघायला मिळाले. त्याच स्पर्धेतली विजेती अंतरा साठे आज आपल्याबरोबर आहे. तिने केलं होतं भोपळ्याचं सूप, पण त्याला एक छान ट्विस्ट दिला होता तिने आणि ती विजेती ठरली होती. तिलाच मी विचारणार आहे की हे कशा पद्धतीने केलं आणि आज ती आपल्यासाठी स्पेशली ते भोपळ्याचं सूप दाखवणार आहे. अंतरा, हाय अंतरा. हॅलो. मला सांग, तुला ही कल्पना कशी सुचली की भोपळ्याचं सूप करावं? कारण भोपळा कसा कॉमन पदार्थ आहे, पण त्याच्यामध्ये तू ट्विस्ट दिला होतास. ऍक्च्युली मुलं भोपळा खात नाहीत, भोपळ्याचा कुठलाही प्रकार खात नाही, म्हणून माझ्या डोक्यात आलं की भोपळ्याचं सूप केलं तर ते पौष्टिक पण आहे, वेट लॉस साठी पण वापरतात. म्हणजे खूप लोक तो त्याचं युटिलायझेशन होईल जर का चांगलं झालं सूप ते तर. बरोबर. मग त्याला एक ऍडिशन म्हणून आपण जे पावाचे तुकडे टाकतो, क्रुटॉन्स जे टाकतो, त्याच्याऐवजी मी म्हणलं काहीतरी इनोव्हेटिव्ह पाहिजे पण हेल्दी पाहिजे, म्हणून मी त्याच्यात सोया चंक्स, पनीर आणि थोडंसं चीज त्याला टेस्ट येण्यासाठी ह्याचे क्रुटॉन्स करून मग त्या सूपमध्ये टाकतो. मी ट्विस्ट म्हटला होता ना, तो हाय. मग त्याच्याने ते टेस्टी जास्त झालं आणि प्लस पौष्टिक पण आहे तुझं सूप, कारण तू खूप साऱ्या वेगळ्या भाज्या वापरलेल्या. सगळा व्हेजिटेबल स्टॉक जो भाज्या आपण टाकून देतो त्या सगळ्या भाज्या मी व्हेजिटेबल स्टॉक मध्ये घातल्या. भाज्या टाकून देतो म्हणजे भाज्यांचे जे देठ जी असतात जी टाकून देतो, म्हणजे इव्हन भोपळ्याचं साल जे आपण टाकून देतो ते न टाकता मी व्हेजिटेबल स्टॉक मध्ये ते घातलं आणि त्याचं पाणी या सूप मध्ये वापरलं. त्यामुळे पौष्टिक पण आहे, चटपटीत पण आहे आणि मुलांना आवडणार पण. तर मंडळी, बघूया अंतराने हे सूप कसं केलेलं आहे. व्हेजिटेबल स्टॉकसाठी ज्या ज्या भाज्या माझ्याकडे होत्या त्या दिवशी मी वापरल्या होत्या की पालक वापरला, भोपळ्याची सालं वापरली, गवती चहा वापरला, फ्लॉवरची देठं पण वापरली, फ्लॉवर पण वापरला आणि कोबी. तर ह्याचं सगळं आणि शेवग्याच्या शेंगा वापरल्या आणि या उकळून मी पाणी जास्त घालायचं. एक 4 वाट्या जर का तुम्ही पाणी घातलं तर त्याचं 2 वाट्या पाणी करायचं आणि असा स्टॉक बनवायचा. हा स्टॉक तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता, जेव्हा केव्हा तुम्ही सूप कराल तेव्हा हा स्टॉक तुम्ही त्याच्यात वापरू शकता. हा स्टॉक आपल्याला भाज्यांसाठी वगैरे पण वापरता येईल, भाजी किंवा कुठल्या पद्धतीचा आपण सार केलं किंवा व्हेजिटेबल्स काही वेगळ्या पद्धतीची जर करायची असेल. मोठ्या मोठ्या हॉटेल्समध्ये पण हा स्टॉक बनवून ठेवतात शेफ्स जे असतात ते, आणि कधीही तुम्ही हा स्टॉक वापरू शकता कारण तो हेल्दी असतो. एक 10 ते 15 दिवस आरामात फ्रीजमध्ये हे साधं आपण एखाद्या बाटलीत हॉटेलमध्ये ठेवलात की तो छान टिकतो. हे महत्वाचं आहे, हे सगळ्या गृहिणींनी लक्षात ठेवा. आपल्या घरातल्या लोकांची काळजी आपल्यालाच घ्यायची असते. आता क्रुटॉन्ससाठी हे साहित्य लागतं आपल्याला. मी हे सोया चंक्स उकळून घेतलेत, थोडेसे 5 मिनटं उकळून घ्यायचे. नंतर पनीर घ्यायचं, चीज घ्यायचं, चीज स्लाईस, हे दाण्याचं आणि तिळाचं कूट केलंय. थोडंसं पोह्याचं मी पोहे मिक्सरमधनं काढून घेतले त्याच्या बाइंडिंगसाठी, आणि थोडी तांदूळाची पिठी, 1-2 चमचे तांदूळाची पिठी, त्याने त्याला छान बाइंडिंग येतं. आणि त्याचबरोबर ही मिरची मी भिजवून ठेवली होती सकाळी. मिरची, आलं आणि लसूण याची एक चटणी करायची आणि ती त्या क्रुटॉन्समध्ये टाकायची. तू हिरवी मिरची पण घेतलीस म्हणजे ते पण लागणार आहे? हिरवी मिरची तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता, नसेल टाकायचं तर नका टाकू, पण मेन तर लाल मिरची, लसूण आणि आलं याची मिक्स तुम्ही याची पेस्ट बनवून घेते की त्याला टेस्ट येते. ठीक आहे, चालेल. आणि ही जी पेस्ट आहे ही आपण नंतर सूपमध्ये पण घालू शकतो, कारण सूपला फोडणी देताना पण ही पेस्ट घालू शकतो. ही अशी पेस्ट करून घेतली आहे, थोडीशी अशी दरदरीतच करायची म्हणजे ती मिक्स झाली की छान दिसते. आता हे सगळं साहित्य मी मिक्स करून घेते आणि याचे ना आपण छोटे छोटे बॉल्स बनवू. हे सोया चंक्स उकळून घेतलेले आहेत, त्याच्यातलं हवं तर तुम्ही पाणी काढू शकता. पाणी काढावं मला वाटतं, कारण नंतर तळणार आहेस ना. हो, तळणार. सो तळायचं असेल तर पाणी जेवढं काढून टाकता येईल तेवढं काढायचं.
आणि पनीर आणि हे मुलांना आवडतं म्हणून ॲक्च्युली ते जास्त छान लागतं आणि हेल्दी पण आहे. चीजनी त्याची टेस्ट अजून एनहान्स होते. चीज ऑप्शनल आहे, तुम्हाला टाकायचं नसेल तर नका टाकू, पण जेव्हा आपण सूपमध्ये ते खातो तेव्हा त्याची टेस्ट येते चंक्समध्ये. आणि शक्यतो पनीर आणि हे फ्रेशच घ्यायचं म्हणजे ते चांगलं लागतं. बरोबर. घरात केलेलं पनीर असेल तर घरी केलेलं अजून चांगलं, कारण ते अजून सॉफ्ट होतं मग. बरोबर. ते सगळं लागणार आहे? सगळं नाही लागणार, थोडीशी लागणार. थोडं आपण सूपसाठी ठेवूया. मिक्स हर्ब्स घालायचे असतील, हे पिझ्झाचं मिक्स किंवा चिली फ्लेक्स हे पण तुम्ही टाकू शकता, त्यांनी पण त्याची टेस्ट खूप एनहान्स होते. तर मी थोडे थोडे टाकते. थोडं मीठ टाका चवीनुसार. आता हे एक लक्षात ठेवायचं की हे बॉईल करताना छोटे छोटे करायचे, कारण जास्त मोठे केले तर ते फुगतात, कारण आपण त्याच्यात सोया चंक्स घातले. चंक्स नेहमी असे आपले पाणी गेलं किंवा काही घातलं की ते फुगतात, म्हणून छोटेच करायचे शक्यतो बॉल्स. दोन तीन चमचे तेल आत्ता मी तापायला ठेवलं आहे. आता हे आपण बॉल्स या मैद्याची एक स्लरी बनवली, मीठ घातलं आहे त्याच्यात. त्याची कन्सिस्टन्सी अशी एवढीच ठेवायची, जास्त तुम्ही पातळ केलीत तर ते चिकटतील बॉल्स. ठीक ठेवायची त्याची कन्सिस्टन्सी. पातळ झाली तर ते आतमध्ये कढईला चिकटतात मग. ओके. आणि तेल व्यवस्थित तापून घ्यायचं. तेल थोडंसं तापून मगच ते टाकायचं. हा व्हेजिटेबल स्टॉक आपण गाळून घेऊया, तो आपल्याला सूपमध्ये वापरता येईल. आणि तुमच्याकडे झाडं बिडं असतील तर तुम्ही हे व्हेजिटेबल्स सगळे त्याला खत म्हणून पण वापरू शकता, अगदीच टाकून द्यायची गरज नाही. तर त्याचा कलर असा येतो जेव्हा तुम्ही व्हेजिटेबल स्टॉक करता. आता आपण जे भोपळा आणि हे सगळं टाकलं होतं कुकरमध्ये, कांदा, टमॅटो, भोपळा आणि आलं लसूण, तर याचं मी मिक्सरमधनं काढून घेते आणि हे पण आपण काढून घेऊया. ॲक्च्युली हा भोपळ्याचा रंग जर का जास्त ऑरेंज असेल ना तर तुमचं सूप छान ऑरेंज होतं. आज आता आम्हाला तसा मिळाला नाही जास्त ऑरेंज भोपळा, नाहीतर त्याचा रंग खूप सुरेख येतो. आता हे पण आपण गाळून घेऊया. फोडणी करताना त्याच्यात थोडंसं ऑलिव्ह ऑइल टाकायचं.
अंतरा ऑलिव्ह ऑइल नसेल हं. तर मग आपलं साधं तेल चालतं ना, आपण साधं जे तेल. स्वयंपाकाला वापरतो हो, ते चालेल. तेल, तूप, मला वाटतं तूपही चालेल. चालेल. मी ऑलिव्ह ऑइल आणि बटर टाकलं हं. कारण का त्याची चव खूप छान येते. बरोबर. ऑलिव्ह ऑइल हेल्दी असतं, प्रत्येक डाएटच्या सगळ्या फूड्सला ऑलिव्ह ऑइल वापरतात, त्यामुळे त्याची चव खूप छान येते. आता मिरची तुम्हाला टाकायची असेल तर ऑप्शनल आहे, किंवा मग आपण मगाशी मिरचीचं जे केलं होतं ना हे पण टाकू शकतो. मिरचीचं जे केलं होतं ते पण टाकू शकतो. आलं मिरचीची फोडणी आपण त्याला देऊ शकतो. थोडंसं टाकू दे. एक तमालपत्र टाकायचं. चार 5 मिऱ्या. आणि थोडीशी मगाचं जे आपण त्या क्रुटॉन्ससाठी केलं होतं लाल मिरची, लाल आलं, मिरची, लसूण. आलं लसूण ते टाकायचं. आणि मग त्याच्यावर आपण गाळून घेतलेलं सूप टाकायचं. याच्यात तुम्ही तो मगाचा व्हेजिटेबल स्टॉक टाकू शकता, त्याने त्याचं जरा थिकनेस कमी होईल आणि टेस्ट एनहान्स होते आणि पौष्टिकता वाढेल. आणि पौष्टिकता वाढेल. आता याला थोडंसं उकळू दे. आणि भोपळा आणि बटाटा आपण टाकल्यामुळे त्याला छान थिकनेस आलाय. आता तुमच्याकडे नारळाचं दूध इझिली अवेलेबल असेल तर 1 डाव नारळाचं दूध टाकायचं. बरं. त्यांनी एक तर पौष्टिक आहेच आहे नारळाचं दूध, हां, आणि त्यांनी ह्याची चव खूप छान लागते सूपची. बरोबर. घरात असेल तर घरात तुम्ही जो नारळ असतो आपला खवलेला त्याच्यात पाणी घालून नारळाचं दूध काढून घेऊ शकता. मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आणि मग एखाद्या पातळ फडक्यामध्ये ते चव घालून दूध गाळून घ्यायचं. टाकायचं. थोडं ब्लॅक सॉल्ट पण घाला, म्हणजे त्याला अजून चव येते सूपला. आता उकळी आलेली आहे. उकळी आलेली आहे. सूप रेडी आहे अंतरा? हो, 1-2 मिनिटात सूप रेडी होईल. आता या सूप बरोबर आपण हे बॉल्स असे डेकोरेशनसाठी घालू शकतो. वर त्याच्यावर थोडंसं फ्रेश क्रीम घालायचं. वा. आणि डेकोरेशनसाठी बेसल पण टाकू शकतो, त्याचा पण खूप छान वास येतो बेसनचा. आणि तुमचं सूप रेडी आहे. मस्त अप्रतिम चवीचं आपण पंपकिन सूप बघितलेलं आहे आणि त्याचबरोबर क्रुटॉन्स म्हणून सोया चंक्सचे जे तिने प्रकार केलेला आहे तोही भन्नाट आहे. मी तुम्हाला अजून सांगते की हा जो सोया चंक्सचा प्रकार आहे ना तो तुम्ही तुमच्या पार्टीला स्टार्टर्स म्हणून पण वापरू शकता. मस्त लागतं. म्हणजे असंच नुसतं आमचे बऱ्यापैकी संपलेले आहेत. तिने ते तळत होती आणि आम्ही खात होतो, तर ते खूप सुंदर लागतं. नक्की ट्राय करा ही रेसिपी. अंतरा, तुझे खूप 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 मनापासून आभार. थँक्यू. खूप सुरेख. नाही, मला खूप आनंद झाला, कारण अंतराने इतकं छान, म्हणजे साधं भोपळ्याचं सूप आपण म्हटलं ना तर त्याला इतका सुंदर तिने ट्विस्ट दिलेला आहे आणि पौष्टिकता आणि गुणधर्म आणि त्याची मुलांना आवडेल म्हणून चीज आणि पनीर याचा पण वापर करत तिने एक छान भन्नाट सूप तयार केलेला आहे. आय होप तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल. आणि अंतरा, तुला आजचा अनुभव कसा वाटला?
खूप छान वाटलं. ॲक्च्युली अशी याची सवय नव्हती मला, पण मॅडम तुम्ही गाईड केलं त्यामुळे मला खूप छान वेगळा अनुभव आहे आणि मी असंच वेगवेगळं ट्राय करत राहीन. तुमचा व्हिडिओज पण बघत राहीन की मला नवीन त्याच्यात काय काय शिकायला मिळेल. नक्की नक्की. थँक्यू. जसं अंतराने सांगितलं तसं तुम्ही पण माझे व्हिडिओ नक्की बघा. लीना सुगरणकट्ट्याला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच छान छान रेसिपी बघायला आणि मला भेटायला उद्या परत या. तोपर्यंत बाय.